सुख परावे सुखे बघा शेवटचे चरण गोडे तुका म्हणे सुख परावे सुखे अमृत मुखी स्तरू तसे कोणाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर येईल जे खरे हरिभक्त आहेत जे संत आहेत जे कीर्तनकार प्रवचनकार यांच्या मुखातून जरूर अभंगवाणी बाहेर हे कोणाचे येड्या लावण्याचं काम नाही तर तेवढी भक्ती लागते आणि कित्येक वर्ष घालवले त्या भक्ती महाराज काही वेगळे दिसती तर ते बछड होतं तो पाहतो की गायच्या बछड्याला चाटती आता माय वाईट आहे त्या बछड्याला चाटती इतकं चाटती की त्याची पाठण येणार रक्ताची पाठण आता पाठणचं रक्ताची एवढं कुठं चाटणं असतं का हा येतो जेव्हा करू अरे जेव्हा आनंद झालाय तिला बाळ झाले बछड वासरू आनंद आले मान्य आहे मला पण ती इतकं चाटणं कुठं असतं का अरे हे विचित्रच का नाही आपल्याचा भोत चाटी मारी करीन ती पारी क्या आपल्याचा भोत चाटी मारी करीन ती पारी क्या ऐसे जन बोलले जेव्हा मिथ्या येवा वाढली गळगिळी आमिषे मासा अशा प्राण घेतला तुका म्हणे बोकडमो दरीपाव खाट काचा काय सुंदर अभंग आहे हा अभंग तुम्हाला शेतकऱ्यांना कळवी शहरातील माणसं कळवी असे शेतकरी लोकांना बोलतो आता शेतकरी गाय म्हशी पाहतात आता ते म्हशीला रेडकू होतं तो गायला वासरू होतं मग ते जे मेलं वासरू म्हशीचं रेडकू म्हणा किंवा गायचं वासरू ती गाय दोस्तरा करते दूध देत नाही मग तिने दूध द्यावं मग तो शेतकरी काय करतो भोग तयार करतो फक्त त्याचं कातडं काढून घेतो आतमध्ये भुस्सा पेंडा भरतो आणि तिथे गायचं पुढं असं त्या म्हशीच्या त्याला दाखवायसाठी फसवायसाठी ते तिच्या पुढं उभं करतो भोग त्याला चाटून दूध देते आपल्याचा भोवतं चाटी मारी करेंटी पाहिजे आणि दुसऱ्याचं जीवन तो कोणाचं आलं ना दुसऱ्या गायचं त्याला हुसकून लावतो बघा आपल्याला चाटतील आणि दुसऱ्या वासराला हुसकून लावते जीवन ते त्याला तसा आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते काय सत्ता आली की सत्ता येऊ द्या धन येऊ द्या काय येऊ द्या धन आलं जरूर त्याचं काहीतरी थोडंफार काय देवधर्मासाठी त्याचा खर्च करा आणि करतात काय येऊ द्या मग आपल्याला मोठसाठी मारी करीन ती पारीच्या वाल्या कोळ्यावाली काय जनता ही कलियुगाची नुसतं येऊ द्या आता दुसरीची पोरं कशी मरली शेतकऱ्याला काय प्राधान्य नाही किंमत नाही शेती मारला आहे का हो आहे का काय काय ठिकाणी काय चालते मोठे मोठे फ्लॅट भारी कोट रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहतात गाड्या मारून देतात माफ करा हे प्रकरण माझं काम नाही हे अभंगावर बोलते हे काय माझ्या पदरचं बोलत नाही आणि इथे शेतकरी मरतोय कष्टाने नाही जमिनीची झुंजली येते दगडाची खारकाची त्याची पोरं नीट अन्य मिळत नाही त्यांना आपल्याचं बोट चाटी मारी करीन ती पारी क्या ऐसे जण मुरलेले जेव्हा मिथ्या जेव्हा वाढली गळगिळी आमिष मासा अशा प्राणी घेतला तुका म्हणे बोकड मऊ धरी पाव खाटाचा मासा काय करतो बघा म्हणजे आपला तो बाबा आपल्या बायका पोरांसाठी वाईट मार्ग शिखरतील लोक आणि तीन धन कमवतील आणि कमवून आणतील अरे काय आणि किती बायका पोरगी कुठून आलो तुला एवढा पगार कसा काय 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 अधिकारी लोक सत्तेवर गेल्यावर पण ती बायको मी दाखवत नाही आई वडील तर नाही दाखवत त्याला अरे काय नाही तू आई बरोबर येणार आहे का म्हणून मार्ग नेहमी चांगला दाखवा फक्त मार्ग दाखवा माफ करा धन्यवाद कोणाच्या बापाचं नाहीये
धन निरंकारी द्रव्याच्या मागे कलिकाळाचा लाभ द्रव्याच्या मागे कलिकाळाचा लाभ म्हणून या सांगू खोटा त्याचा द्रव्याचा तो आम्ही दुरीत विटाळ त्या पाठी काळ लाग करी करून याची राहिलो जीवन एक नारायण नामायचे तुका म्हणे याची करुणी जतन आले दान याचकाशी का किती दिवस तुमच्या बरोबर येणार हे जण तुम्ही जिवंत तोपर्यंत तुमच्या मागही बांधणं लागतील जनावर तुमच्या मुलांमध्ये आणि कुणी बरोबर घेऊन गेलाय तुम्ही घेऊन जाणारे रंगे रंगाला बोलू नका वागू पंची चालू नका सरळ चाला तुकाराम महाराज म्हणतात त्या भागात तर का तो मासा बोलतो पाण्याच्या काळाला तशी लोक बोलतील जे पाहिजे त्याचा स्वीकार करतील आणि ती घरात कमवून आणतील खोटे बोलतील भांडण मारामारी करतील दुसऱ्याचं वाईट पाहतील चांगलं पाहणार नाही तुम्ही कोणा तर काय खरंय नेती चाला तुका म्हणे मोकळ शेवटचं चरण घरी पाव खाटका आता बोकड पाळतो शेतकरी तो एखादा खाटी मला तसं गेले का नाही बोकडासारखं तुकाराम महाराज उदाहरणे आहे तुका म्हणे बोकड म्हणून घरी पाव खाटकाचा ते बोकड मोठं झालं ना लहान असतो त्या खाटकाच्या मागं काय त्याच्या मागं चालला काय त्याच्या मागं चालला तो तुला एक दिवस कापून खाणार आहे त्याच्या मांसाची तो विक्री करणार आहे पैसा कमावणार आहे त्याच्या मागं चालला आणि इथे नाही ह्या मार्गात नाही येणार हे वाम मार्ग स्वीकारतील लोक तुका म्हणे बोकड घरी पाव खाटकाचा कुठं लावतो तुम्ही इथं अरे जेका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुली तोची साधू ओळखावा देव त्याचे ते जाणारा तर हे झालं का आता चौथा सहदेव जातो नाही नकुल जातो त्याला कुठेच काय दिसतात मग एका ठिकाणी एक शेत असतं सपाट असं तिथे 7 विहिरी असतात एकाच जागेवर एकाच शेतामध्ये 7 विहिरी 6 विहिरी ओसंडून वाहतात आणि एका माझ्या विहिरीला आलं टिपका आहे आता काय ठिकाणी बोरला पाणी लागतं काही ठिकाणी लागत नाही काही ठिकाणी विहिरीला पाणी येतो काही ठिकाणी नाही पर्जन्य जेव्हा काय येतो हा परत आणि जेव्हा म्हणजे त्या 6 विहिरी ओसंडून वाहतात आणि ह्या विहिरीला अजिबात पाणी नाही पाऊस यायचे पावसा कसं काय जेव्हा हे काय खरे आणि बरोबर आहे ते कलियुगच असे पण पर्जन्य माझ्या आज्ञेने पडतो पाऊस माझ्या आज्ञेने पडतो पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे आपुल्याला दैवे पिके भूमी बीजचे फळ येईल शेवटी लाभ हानी तुटी ज्याची तया दीपाची अंगी नाही दुजा भाव धनी चोर साव सारिकेची कावळे डोकरा कंकर तितरा राजहंसा चारा मुक्ता फळे तुका म्हणे जे अवघी कारण टिकला नारायण जयाचा बघा काय म्हणतो तुकाराम महाराज अभंगात पाऊस कोणाच्या आज्ञेने पडतो हरीच्या आज्ञेने पडतो हे अर्जुना अरे पाण्याचा रस मी अग्नीचं तेज मी हे अग्नी माझ्यापासून आहे सूर्यचंद्र सगळी माझ्यापासून आहे अग्नीचं तेज मी आहे चंद्र सूर्य प्रभा मी आणि पाण्याचा रस मी आहे ग्रासकारक काळ मी आहे शस्त्र धारण करण्यात राम मी आहे रुद्रात शंकर मी आहे आणि ज्याची 4ही दिशा मुख आहेत असा दाता ब्रह्मदेव मी आहे सगळं काय ते मी आहे कशी तुला विचार
चालू बांध. पाऊस कोणाच्या आधीने पडतो. जर तुम्ही पाप जे केले कसा पाऊस पडेल हो? त्या कलियुगात ऋतुमान बिघडल. आता मध्ये करोना आला होता. कुणी सोडला करोना? किती शास्त्रज्ञ हे जगात, किती डॉक्टर आहेत, काय त्यांना शोध लावता आला का? का मला सांगा, कुणी भिकारी मेले का जास्त? चांगले चांगले डॉक्टर वकील, चांगले व्यापारी, चांगले वेळी पैसेवाले मेले. हे भिकाऱ्यांना काय? हे भिकारी राहिली नाही, हे भिकारी बी मेले असतील. पण शेवटी देवाला जाय आली. कोणतरी आपल्यासारखे आहेत ना, जिथं हरिनाम चालतो तो एक शेवटचा अभंग येणार आहे. जिथं हरिनाम चालतं असं प्रवचन कीर्तन भजन, तिथे जेवायला बी घ्यावं लागतं, ऐकावं लागतं. जय स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र नाम देतो तो हरी. सगळीकडे तो आहे. तुम्ही सरळ वागा. पुरी व्यवस्थित पाऊस पडायचा. त्या मावशी सांगतील त्यांचं वय जास्त आहे. पुरी कसा पाऊस असायचा 60 वर्षापूर्वी, आणि आता काय झालं? का असा पाऊस करायला लागला? का ऊन जास्त पडतं? का धरणीकंप भूकंप का होत्यात? काय कारण? हे कोप आहे हा निसर्गाचा. मग देव एकदा धक्का घेतो. हे देव म्हणे जग चालले शरीर कोणाच्या सखी, कोण बोलवतो तो हरिविनो. का हो, हे जग चालले ना, थांबले? आता सगळे अभंग बोलायचे म्हणजे आपल्याकडे टाईम नाही. तुम्ही 1 तासाचा टाईम मला दिलाय, आता अर्धा झालाय. मग हे असं कधी गेली आपल्याचा बोचसाठी मारी करीची पाहिजे. ऐशी जन भुललेली देवा नित्य घ्यावं आहे. जे वाईट असं नक्कीच लोकांना आवडत. माफ करा. धनावर जर बोलायचं, मी धनावर आहे ना, माफ करा. यूट्यूबला काही प्रवचन आहे. धनावर मी 4 ते 5 अभंग टाकले, अर्धा, कारण लोक जास्त पाहणार नाही. धन कसं आहे याच्यावर बोललोय मी. हे सगळे धनाच्या घडामोडी येत्या. पाप धन करायला होतं, पुण्य बी धनच करायला होते, आणि माया बी करायला होते. माया विहिरीत बी करते धन. माया जग मायावर चालेल, सत्यावर चालेल. सत्य सोडू नका, माया सोडू नका. बरोबर आहे. तुला ते बचडे झाले, किती चाटा आहे त्याला, आपल्याला होतं चाटी. अरे किती माया लावणार? ते खोटी माया लावतात. कोणासाठी धन कमवता? संतांना काय होतो का काय? अरे नको देऊ देवा पोटी हे संतान, नको देऊ देवा पोटी हे संतान. माया जाळे जाणं नाठईशी, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य. तो एक उद्वेग होये जीवा. तुका म्हणे करी फकीराचे परी, तुका म्हणे करी फकीराचे परी. रात्रंदिवस हरी येईल वाचे. काय म्हणते बघा तुकाराम महाराज या अभंगात. नको देऊ देवा पोटी संतान. तरी देवांना मुले दिली, त्यांची परीक्षा पाहण्याचा. का म्हणू नको? या मायेचं गुंतलो मी या मुलांच्या. नको देऊ देवा पोटी संतान, माया जाळे जाणं नाठीशी. तू जरी मला मुलं दिली, त्या माया जाळे जर मी गुंतलो तर तू मला आठवणार नाहीस. नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य. तो एक उद्वेग होय जीवा. अरे धन काय करील? त्या प्रपंचात गुंतलो मी ते राहणार. तुझं नाम घ्यायला मला काय मिळणार नाही. नको देऊ देवा पोटी संतान, नको देऊ देवा पोटी संतान. माया जाळे जाणं नाठीशी. नको कळे हा सकाळा भाव, लहान थोरावरी जीव. तुका म्हणे ओरणी, जीव देता लाभ दुनी. तुका म्हणे ओरणी, जीव देता लाभ दुनी. एका बीजा केला नासे मग भोगी. सुंदर अभंग. का एक आंब्याची कोळी लावतो शेतकरी. त्याला किती झाडे, त्या झाडाला किती आंबे आहेत सर्व वाटायला. एक कणी ज्वारीचं बी एक, त्याला कणीस केवढं मोठे दाणे मोठ्या येतात का? मग हे कोण निर्माण करतो? देव निर्माण करतो. एका बीजा केला नासे उपजेचे नासे माऊली म्हणतात.
उपजीचे नासे नासेचे पुनरुपी अनाश पाहू द्या निर्माण करणार तो येईल. तुम्ही सरळ वागा. एका बीजा केला नाश मग भोगीले कणीस. पण जेरे हरिपालवंगावरी देणार नाही. कष्ट कर उत्पन्न देणं माझ्याकडे आहे. तर शेवट सहदेव जातो. सहदेव जातो 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 त्याला कुठेच काय दिसना. केशवनीच सांगितलं देवाने कृष्णाने तर तुला काय विचित्र दिसते तुम्हाला सांगायला नाहीये. मग त्याला जमला एवढा मोठा असा पूर्ण आकाशातून एक काळा कोसळताना पाहिला ते आकाशातून येते बोल. आणि बापरे मला हा तो हिमालयापेक्षा मोठा आहे आणि हा जो एखाद्या शहरावर गावावर आला यासाठी कशी हे काढून केला एवढा मोठा काढा. काय खरं झालं मोठी मोठी उंदळून पडत्यात आणि मोठमोठे कड्या कपारे सरका पुढचे सगळ्या जमिनीचा एवढा मोठा काढा खाली येते कोसळ. हे विचित्र थोडी राहणार हे विचित्र कार्य कधी नाही पाहिली मी आणि मी आज पाहतोय म्हणजे तू जेव्हा पैसे अरे काय पाहिलं अरे जेव्हा अरे माझे डोळे दिपले तो कडा पाहून एवढा मोठा कडा वरून खाली येते आणि तो जर खाली आला तर कसं व्हायचं म्हणजे तुला सांगायला आलो. बरोबर आहे म्हणे काय म्हणजे देव बरोबर आहे. मग तो कडा कुठं थांबला त्या ठिकाणी तुळशी वृंदावन होतो. पूर्वी तिथे एक ऋषी मुनी महाराज तपश्चर्येला बसायचा. तिथं तुळशी वृंदावन होतं आणि तुळस पिवडी 2 फुटाची असेल 2 फुटाची गुडघे तिथे येऊन तो कडा थांबला. का एवढी झाडं उन्मळून पडली आणि इथं कसा काय तो थांबला. बरोबर आहे का नाही. महापुरी झाडी जाती हा तर असे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती साया असं जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईचं पैसोरी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा दाखवा सर्व काळ ज्या विना आणि कास्ता साधन वाहत शान विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो गणी घेतो येते. काय म्हणतात बघा तुकाराम महाराज गोडा या भागात नाम संकीर्तन साधन पैसे होते. तुकारा कुठे राहला तिथं जेव्हा वाईट घडून देत नाही कसली संकट येऊ द्या नाम द्या तर तुम्हाला तारून येईल. तुमच्या अगोदरची जन्मातली पापं जळतील. माफ करा एक उदाहरण देतो मी. काही जण असे अहो महाराज आम्हाला माळ घालाय तशी कशी माळ घाल अगोदर प्रयत्न कर आणि दारू माझी सुटाय पाहिजे माझं व्यसन सुटाय पाहिजे. मला व्यसन सोडायचं हे करणार का काम जरूर सांग तुम्ही सांगणार का. त्यांना 2 अभंग लिहून दिले मी. हा अभंग लिहून दिला नामसंकीर्तन आणि धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा करीचे अंगकार तरी काय माझा भार. अरे देवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा त्याला साकडे घाला तुका म्हणे भार घातलेल्या वरी होईल काय वरी नारायण. तुमच्या मुलाला वाटलं म्हणून तुम्हाला आपला जगात चांगला माळकरी बनाव चांगला बनाव त्याची व्यसन चुकाव तर जरूर साकडे घाला देवाला. तुका म्हणे भार घातलेल्या वरी होईल काय वरी नारायण. तुका म्हणे घालून दयावरी भार बघा 2 हात तुकाराम आता या बघ बोलत नाही कारण ती म्हणे हा काय महाराजांना कुठून
सगळीला अभंग तुका म्हणे भार घातलेवरी होईल काय वरी नारायण आणि तुका म्हणे घालू तायवरी भार आता जो भार घाला त्याच्या कृष्णावर तुम्ही पापमुक्त होता तुमची व्यसन जाते तुमचं घर शुद्ध बनलं शुद्ध बीजा पोटी फळे ते रसाळ गोमती मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जयचे काम झालं तुका म्हणे जाती तापदर्शन विश्रांती तुमचं मुलगा लहान असून तर काय नाही बाहा वाटतो पण मुलांवर लक्ष ठेवा दिसत प्रपंचाच्या मागे लागू नका तुमची मुलं कोणाच्या संगतीमध्ये काय करतात तेवढं लक्ष द्या तुम्ही हरिनाम जे घेतलं तुम्हाला छंद लागला त्यांना मी लागल छंद लागला तुझ्या नामाचा विठ्ठला आणि त्याचा छंद लावू द्या जळतील पात्र जन्मांतरीची तुमच्या मागच्या जन्माची पापं जोडून जातील ह्याचं जळतीलच करून ना लागती साय असं जाळी वाहनाचा शेतात असा घरी असा मंदिरात असा कुठेही असा जळतील पापे जन्मांतरीची न लागती साय असं जाळी वाहनाचा सुखी येतो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा तिथं काय सकाळ संध्याकाळ दुपार काही लागत नाही जोपर्यंत तुम्ही जागे आहात ना तोपर्यंत नामसंकीर्तन साधन पैसे जळतील पापे तर तुमची पापं जाळायचं तुम्हाला जर शुद्ध अंतर्करण करायचं असेल आता संत कसे होते का म्हणून बोलतो जरा भोगाने ऐकू म्हणून बोलतो तन मन धन दिले पंढरीराया मला एक दोघांनी एखादी प्रश्न आहे का महाराज तुमच्यापेक्षा काय आहे तर काय सांगू तुमची प्रॉब्लेम असे का माझी आहे का बायका बोलायची मग तुमच्याजवळ काय आहे तन मन धन दिले पंढरीराया आता सांगावया उरले नाही हा तो चालू चिंता नाही म्हणे अशा तेवढी याला फासा उपाधीचा तुका म्हणे एक विठ्ठलची नाम आहे जवळी दाम नाही रुका काय म्हणलं तुकाराम महाराज सोडची चरण बघा तुका म्हणे एक विठ्ठलची नाम आहे जवळी दाम नाही रुका तुका म्हणे आम्ही वैकुंठवासी जन्मालो याच कारणाशी या जगाला बोध करायसाठी आलोय माफ करा लोक मला कधी खोटं बोलता येत नाही आणि खोटं जर बोललो तर मी देवाची माफी मागतो विचार हे विचारा मी खोटं बोललो चांगल्यासाठी माफ करा माझ्या मुखात दात नाही 4-5 दात होते की जेवता त्रास व्हायचा म्हणून काढून टाकले पण आपल्या बळी नाही मी बोलतो आपल्या बळी नाही मी बोलतो सका भगवंत वाचा त्याची कोकिळा मंजुळ बोलत तसे वाणी बोलविता धनी वेगळाची काय म्या कामरे बोलावी उत्तरे करीत्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे कोण जाणी त्याची कळा चालवी पांगाला पाय विन अहो ज्यांनी सर्पाला चालवलं का नाही सापांना आजगराला चालवलं नाही नागांना तुम्हाला का नाही चालवणार तुम्हाला तो पाय दिले मग ते पायाचा वापर त्यासाठी करा घाणीत जाऊ नका वाईट मार्गात या हाताचा वापर मारामारीसाठी वापरू नका काही लोकांना काय हाताचा वापर कळत नाही हातासाठी लिहित एक सुंदर अनुभवी थोडी आता घेतून जा हे अवयव कशासाठी दिल्यात वाईट करायसाठी दिले डोळे कशासाठी दिल्यात पापाची वासना नको जाऊ डोळा जाऊन या आंधळा बाराथमी निंदेचे ते श्रवण नको माझ्या कानी बजीर कोरडी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखी त्यामुळे मुका बाराथमी आणि परस्त्रीमध्ये नको कधी संगती जनातून माती उत्थापली तुका म्हणे मज अवघाची कंटाळा तू एक गोपाळा आवडशी हे वापर कशासाठी करा का घेई माझी वाची गोड नाव विठवायचे त्या वाचेचा उपयोग कशासाठी करा त्याचं नाव घ्यायसाठी करा
त्याचे नाव घ्या बोला आता गेली ना परत पक्षांची मध्यम वय खरी तुझं नाव येतोय आपण येतोय मग तो देवाचं नाम घेण्यासाठी वाचतो रूपपर्यंत माझी वाटते तुझं नाव घेतो आणि त्याचं रूप पहा आणि त्याचं भजन करा त्याचं गुणगान ऐका काय त्या गुणगान ऐका त्याला कधी भांडणं ऐका कोणाची भांडणं लावू नका पाहू नका बापाची वाचना नको जाऊला एक अभंग असा आहे सुंदर अभंग आहे तुम्हाला आवडेल काय तुमचं जास्त वेळ घेणार नाही 1 तास म्हणजे 1 तास मला कसं माहिती का कोणा आहे का आपला कोणाला कंटाळा वाटता कामा नये आणि हात वर करायचा कंटाळा लागतो तर हातात घेतो जर कोणाला कंटाळा असला तर हात वर करा लगेच थांबवतो कारण मी काय अंबरपाटा घेऊन आलेलं नाही किंवा काय नाही आणि मला काय कसलीच माहिती नको कारण मोकळा आले मोकळे जायचं अहो जीवा जाणे फिके मधुर चार जीवा जाणे मधुर फिके शार येर मासपरी हाताची नकळे देखावे नेत्री बोलावे मुखे चित्ता सुखे दुःखे कळवेची परिमळाची घ्राण ऐकती श्रवण एकाचे कारण एका नव्हे एक देवी भिन्न ठेविलेल्या का नाथवी तो पुतळा पुत्रधारी तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता का काय अनंत विसरले ती अहो ज्याची असली सत्ता आहे त्याला काय जग विसरले काल असताना झाले का वाम मार्गी चालला रंगी रंगाला बोलू नका वाम बैठ चालू नका रंगी रंगेनेच ते रंग काय बोलण्याची पतंगी शरीर जयाची ठेविणी तरी अविलास जिने आणि नेवे तुझा रे हा परिवार द्रव्यदारा क्षण बंगुर ते जीवाचाने ठिके मधुरेचे आहे का हो भात हे कमी आहे भाता हे वर्गाला भाज्या साधा आहे हे आंबे मोरी चांगलं भात हा नाही का हा मोगरा भात आहे आणि भाताची चव मीठ किती पडले भातात खारट येतं काय जिभेला कळतं ना वरण बरोबर नाही काढून बरोबर नाही झाला आज जिभेलाच कळतं ना मीठ कमी आहे किंवा तिखट कमी जास्त पडलं किंवा काय हे जिभेला कळतं जीवा जाणे ठिके मधुर इच्छा आहे गोड बी कळते खारट कळते तुरट कळते पण हे जिभेला ऊर्जा गिरम असं परी हाताशी नकळे अहो हाताचं मांस किती आहे बरोबर आणि लांबी किती हाताची हातात का कळत नाही लाडू म्हणा जिलेबी म्हणा काही खात चपाती म्हणा भाकर आपण करून खातो हाताने खातो ना अजिब उचलते असे हाताने खातो ना हाताला का कळत नाही जेव्हा जाणे ठिके मधुरेचा आहे येरम असं परी हाताशी न कळे हाताला कळते नाही कळत हा देखावी नेत्री म्हणजे डोळ्याने काय करा त्याचं रूप पहा त्यांनी सृष्टी कशी निर्माण केली कसे डोंगर दऱ्या निर्माण केल्या कशा नद्या आहेत कसे समुद्र आहेत कसं सौंदर्य केले सजवले त्यांनी किती प्रकारची झाडे किती प्रकारची फुलं काय काय त्यांनी बनवले ते पहा आणि चित्ता सुखे दुःखे कळवायची या चित्तालाच काढतात ना सुख दुःख एकच एक भिन्न ठेवलेल्या का पायाचं काम पायाने करायचं हाताचं काम हाताने करायचं नाकाचं काम नाकाने काढायचं वाजवायचं काम जिभेचं काम जिभेने करायचं कानाने ऐकायचं काम एकच एक भिन्न ठेवलेल्या काळा आणि नाचवी तो पुतळा सुद्धा झाली मग हे एवढी इंद्रिय आपली हे घेऊनच आपण फिरतो ना सगळी का घरी घेऊन येतो का एखादी इंद्रिय आपल्या बरोबरच आहे ना हे कोणी गेलीची इंद्रिय कशासाठी गेल्या हे ओळखा आणि तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता कोणी तुम्हाला ही सत्ता दिली पाहण्याची जाऊ डॉक्टर तुम्हाला चष्मा घेईल फक्त किंवा ऑपरेशन करेल किती वस्तू आपण पैसे काढून घेईल तुमचे पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल कानाची यंत्र निघाले आता मला एका गाण्याने ऐकाय कमी येतं अरे आपण म्हणजे तुम्हाला यंत्र घ्यायला पाहिजे कारण यंत्र किती दिवसाचे यंत्र जाऊ दे ना यंत्र नाही ऐकत
आणि ते देव काय करतो उघडझाप करतो कधी ऐकायचं कधी येत काय पाप असेल ते ही काळा कोणी दिली तुका म्हणे एका घेणं ठेवलेला काळा आणि तुका म्हणे अशी जयाची सत्ता का काय अनंत विसरली ती त्याला काय विसरला काय या प्रपंच मागं लागला आता प्रपंचावरचे अभंग मला एवढा टाईम नाही हे माफ करा तुमच्यापुढे बोलाय बसले तुमच्या मुलासारखा मला समजा भावासारखा मी बोलाय बसलोय मला आहे ना माफ करा 2 तास पुरत नाही बोलायचं म्हणल्यावर 2 तास एका जागा बसून बोलू शकतो कारण वाणी त्यांनी दिली की माऊली समोर आहेत माझ्या ही ज्ञानेश्वरी माझ्या समोर आहे माझ्या पदरची मी बोलत नाही बोलणीचा धनी मागाशीच बोललो माफ करा मला एक प्रकारची धुंदी चढती बोलली आता माझे मित्र अण्णा असं बोला पब्लिक खुश करा मला काय मला बोलत तुम्ही काय केलं मला अहो तुम्ही काय केलं मला एक अन्न दिलं वाढून की मला तो अभंग घेतो वृक्ष वल्यामा सोयरे वनचरे पक्षी सुसरे आळवीची येणे सुखी रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येतो हा आकाश मंडप पृथ्वी आसन रमेचे खेमन क्रीडा करू कंठा कमंडलू देव उपचारा जानवी तो वारा उसरू हरिकथा भोजन परवडी विस्तार करून या प्रकार शेवरूची तुका म्हणे होय मनाची संवाद आपणाची वाद आपणाशी बघा काय म्हणजे तुकाराम महाराज आम्ही जे जेवण करतो ना या जगात कुणी करू शकत नाही रेद्धी सिद्धी जरा काम देणं माझ्या घरी ते पाहिजे ते पदार्थ बनवून खाऊ शकतो ते जिजा तू प्रकार करते खाल्ली मला बंदी घातली ना इथं कोणाचं आहे काय इथं गोष्ट कामाला काय पक्षी सुसरे आळवीची येणे सुखे होते एकांताचा वास नाही कुठं दोष काय हा बघ इथं कोणी दोष द्यायला नको वाईट हे मानाय नको काम पशु पक्षी यायची त्यांच्या वशी त्यांना किरामुंडीची भाषा पडते आणि हरिकथा भोजन हे मला बोलायचं होतं हरिकथा भोजन परवडी विस्तार करून या प्रकारे शेवटची अहो ती मला जेवायला वाढलं तुमच्या गावात मला जेवण दिलं अजून काय द्यायला पाहिजे तुम्ही मला हरिकथा भोजन परवडी विस्तार करून या प्रकारे शेवटची तुका म्हणे होय मानाचे संवाद हे माझ्या मनाने आनंदी झाले का आनंदी झाले आज बरेच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी मला संधी आली एक 6 महिने संधी आली मला तर असं काय तर कसं आहे ते कलियुग आहे माफ करा कलियुगामध्ये चांगलं ते लोक पावलं आता बघा लोकांना निंदा करीत नाही किंवा काय नाही तमाशा असू द्या काय कुठं कार्यक्रम असू द्या काय ते मराठी पैसे देऊन जातात आणि इथं काय गर्दी नाही का तुम्हाला चांगलं उचलत आहे का तुमच्याबरोबर काय येणारे एक दिवस जायचे तो अभंग बोलतो चल माझ्या रागो डोंगरी देवा रागो चल माझ्या रागो डोंगरी देवा लागो घर केले दार केले घरी नाही ओरो आणि शेजारी पापिनीची 5 पोरे मरो घरी 5 पोरेची मधुरून आहेत थोरे पापाचे बळे खादरी बावन केले घर केले दार केले दुकान केला मोठा पाटाची राणी तिचा जांगडजिंगा मोठा आणि जांगडजिंगा मोठा तर पदरी लोका खोटा अहो ब्रह्मचारी म्हणची जोगी तर 16 सहस्त्र भोगी तुका म्हणे वेगी तर हरी म्हणा देवी अहो हा अभंग काढला तर हरी म्हणा नाही तो म्हणू नका आता अभंग फोडून सांगायचं म्हटल्यावर 10 मिनिटं जातील का हो चल माझ्या राहू डोंगरी देवा लागू थोडक्यात सांगतो एखाद्याचं आयुष्य घडलं अरे लोक काय म्हणतात
चला उठल्या याला चल माझ्या राहून डोंगरी येवा लागू तू मागं बघायचं मागायचं काय याला काही धर्मामध्ये गाडणी तिकडे काही धर्मात गाडी तिकडे तो जीव मागं बघायचो का नाहीये चल माझ्या राहू डोंगरी येवा लागू घर केले गाड केले घरी नाही मोरू आणि शेजारी पापिनीची पाच पडली मोरू किती कमवून इथं ठेवायचं सगळं आपण म्हणतो का नाही होतो महाराज आणि अभंग बोलायचा नाही त्याचा आवाज चांगला होता मोहम्मद रफीसारखा नाही हो त्याचा कंठ काढून द्या त्याची डोळे चांगली होती त्याचा आवाज चांगला होता काढून द्या असं झाली का काही काढले तरी नाशिक पावला सगळे नाश पावणार सगळं जग हा या संसारा उठा योग करा शरणचा उजारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबेराचे इथं मनुष्याचं काय आहे देता देवीचा नेता नेवीचा इथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला ते प्राणी मागे मागे म्हणून व्यर्थ व्हाय त्याला सुखा म्हणे कार्य नाशवंतासाठी तेव्हा सगळे पारितोषासाठी अरे अशी आधी काय पाडतो खरं काय की ओळख पवित्र हे पुढं पाहून तो देश जिथे हरीचे दास जन्म घेतली कर्मधर्म त्यांचा झाला नाराय तेनेच पावन तिन्ही लोक हा आपला देश आहे ना पवित्र आहे इथं रामायण महाभारत घडलंय इथं संतांनी जन्म घेतलाय सर्व अभिमान बाळगा आम्ही या भारतातले आहोत हम उस देश को वासी जिस देश में गंगा बहती ज्या देशातून गंगा वाहती त्या देशाचे आम्ही नागरिक जिथं रामायण महाभारत घडलं जिथं गीता सांगितली रणांगणावर अर्जुनाला त्या देशाचे आम्ही नागरिक आहोत एक शेवटचा अभंग 5 मिनिटच राहिले जन्म आली आहे गेली आहे कोणी भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंतागुंत गेली येथे काही नाही लव गुरुच्या पायी चल बये टाके रुका नको करू बोल आणि गुरु विन मार्ग नाही काय करीचे ते बोल जेवणी खाऊनी नेसुनी लेवणी म्हणजे आणि बऱ्या आणि साधू संत घरा आल्या होती पाठवल्या ह्या झाल्या स्त्रिया कलियुगातल्या भाव जन्माला गेली कोणी भक्ती नाही आई जग मागायची आहे लहान होती तोडून झाली आई बाबांनी लग्न करून गेलं मुलं झाली गुटलीच्या प्रपंचापैकी आज किती दिवस गुटणार या प्रपंचात तू किती दिवस गुटणार या मार्गाची की करत जाऊ जोडून या धन उत्तम हो रे उदास विचारे वेच करी तर ह्या झाल्या स्त्रियाचा पुरुष कसे बघा वाचवणी पडवणी शहाणे झाले म्हणते आणि संत करणारी जे कोणी त्यांचे चंचल झाले चित्त तिळा टोपी घालून माळा म्हणते आणि साधू दया धर्मचित्ती नाही ते जाणारे बंधू कलियुगी घरोघरी संत झाले फार आणि भरपोटासाठी हिंदूची दारोदार संत म्हणतील केली निंदा निंदा नव्हे बाई तुका असे शरण व्हावे आणि संता बाई तसं तुम्ही म्हणताल काय महाराज तुम्ही किती अभंग घेतले एखादी गोष्ट का नाही घेतल्या तो गोष्ट मला असं वाटतं माझी माणसाची जळी तळी काढते हे माझ्या माणसांना मला अभंग मला असं वाटतं की त्यांना त्याच्या कानावर अभंगवाणी पडावी म्हणून हा अभंग मी निवडला आणि यासाठी केला होता आता असं शेवटचा दिवस आता निश्चिंतेने पावलं विसावा कोणत्या धावा कृष्णेच्या कौतुक वाटते झाले व्यसांचे नाव मंगळाचे केले गुन्हे तुका म्हणे मुक्ती परी नेली नवरी आता दिवस चारी जय जय रामकृष्ण हरी झालेली सेवा तुमच्या चरणावर अर्पण करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो अजून प्रसाधन घ्यायचं